नमस्कार. होम मिनिस्टर पैठणी आता माहेरच्या अंगणी, को पॉवर्ड बाय nobroker.com. पॅराशूट कोकोनट ऑइल आणि गोदरेज एअर पॉवर पॉकेटच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. चिंचवण या गावामध्ये आलेले आहोत. पनवेल जवळचं हे गाव. महालक्ष्मी मंदिर, या मंदिरामध्ये आज आपण दर्शन घेऊन सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करणार आहोत. काय सुंदर असं तळं आहे, महालक्ष्मीचं मंदिर आहे. चला माहेरच्या आठवणींना उजाळा देऊया. कीर्ती किरण पराट हे सासरचं नाव असलेल्या वहिनी, ज्यांचं माहेरचं नाव आहे जयवंती वसंत ठोंबरे. घ्या उखाणा. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, किरण रावांचं नाव घेते. होम मिनिस्टरला सुरुवात होईल आता. मला सांगा, उखाणा घेताय का मला धमकी देताय? सगळ्यांची ओळख काही क्षणामध्ये होणार आहे. आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे पप्पा. नमस्कार. हे माझी आई. नमस्कार. पण ते म्हणतात की लहानपणी तुम्ही वेगळ्या होत्या, लग्नानंतर तुम्ही वेगळ्या झाल्या. असा एवढा बदल कशामुळे झाला? त्याच्यानुसार जसं वागणं तर म्हणजे त्याच्यानुसार. कसं आहे, साधारणपणे इथं वातावरण जरा वेगळं होतं. लहानपणी सगळं मोठं कुटुंब असल्यामुळं सगळं असं फ्री वातावरण होतं. आणि त्यानंतर कसं एकदा कुटुंबात गेल्यानंतर सासरी जबाबदाऱ्या पडल्या, तिचे सासू सासरे, म्हणजे जबाबदारी माणूस मग तो जबाबदारीमध्ये जरा बदल झाला. सासरी कसं असतं ते कळेल आपल्याला काही वेळात. पण आई बाबांनी खूप कष्ट केले. हो, खूप कष्ट घेतले. तुमच्या पप्पांनी खूप लाड केलेत आमचे. भरपूर एन्जॉय करून दिलं त्यांनी. सर्व काही मजेत लाड. आणि आम्ही आठवण काढली तरी पप्पा लगेच धावत येत. आता पण सर्वांना भेटायला. आईला कळूनच देत नाही की मी तुम्ही माझ्या मुलींकडे चालले. आईला सांगतात मी इथेच जाते, आणि आमची भेट घेऊन येतात. आईचा पण स्वभाव छान आहे, प्रेमळ आहे आई पण. आई बोला आता. आता तुम्ही बोलायचं, सांगा. खूप ती चांगली आहे.
आणि हुशार पण आहे. जे तिला करायचं आहे ते करणारच ती, अशी एवढी हुशार आहे ती. हो, पण लहानपणी खूप तक्रारी हा, यायच्या. तक्रारी होती, पण तेवढी शांत पण होती. शांत कसं असेल, तक्रारी येतात तर. तक्रारी करायची पण थोड्या टायमाने शांत व्हायची. हं? बालपण कसं होतं त्या मुलांचं? एकमेकाला सांभाळून घ्यायची. काय बाबा काय म्हणणार? माझं म्हणणं, सगळ्या मुली आणि मुलगा या अतिशय प्रेमळ आहेत. मुली काय आहेत याची मला जाणीव झालेली आहे. आणि त्या मुली म्हणजे अशा का वेळ प्रसंगाला मला कधी हाक मारी तरी मी त्यांच्याकडे हजर आहे, त्या माझ्याकडे हजर आहेत. म्हणून कधी बोलाभाषी अशी कुठल्या मुलीला दुखवली नाही अजूनपर्यंत, आणि मुलाला पण नाही. आणि हिचा तर प्रश्नच नाही. हिचा आणि दोघांचा आम्ही आमच्या संसारात, सुखी संसारात एकमेकाला मोठा सहकार्य केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे हे सगळा संसार पुढं 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 अगदी आनंद माझा गोकुळ फुललाय. अरे वा वा वा. 4-6 मुलं आता इंजिनियर झालेत. ही त्या भगवंताची कृपा, आणि ती त्यांनी माझ्या पदरात टाकली. मुलगा इंजिनियर, सून इंजिनियर, नातू 2 इंजिनियर, नात डॉक्टर. हा मोठा कुटुंब आहे माझा. आणि देवाने मला एवढा सुखी केलाय. मला पैसा नको आहे, जो मला आनंद पाहिजे तो यांच्याकडून, सगळ्यांच्याकडून मिळतोय मला. सून आहे माझी, सून पण प्रेमळ आहे. आमची वहिनी नाही, ती आमची बहीणच आहे. अरे वा वा वा. आता नातू झालाय तर माझा काही गगनात आनंदच मात नाही. आता बहिणी बोलणार आहेत. ऐकूया बहिणींचं काय म्हणणं आहे. ताई आमची स्वभावाने थोडी रागीट आहे, पण तेवढीच ती प्रेमळ पण आहे. आम्ही तिच्यापेक्षा छोट्या आहोत. आमच्याकडून कुठल्या चुका झाल्या की ती आम्हाला समजावून सांगते. सगळं तिचं व्यवस्थित आहे. बडबड खूप करते, मात्र स्वभाव खूप छान आहे. पण खरं सांगा, तुम्ही सांगा ना, याच्यात त्यातल्या त्यात कोण चिडचिडी जास्त आहे बहिणींमध्ये? चिडचिडी बोलली तर तीच. काय तुमच्यावरती म्हणजे ना लहानपणापासूनचा सगळा राग बाहेर काढतायत ते. ती हौशी खूप आहे. अभ्यासात जास्त नव्हती ती, फक्त आंबे काढणं, चिंचा, बोरं ह्या गोष्टींच्याकडे जास्त लक्ष होतं तिचं. तुम्ही शाळेत कशाला, झाडाखालीच बसायचं ना. ताईंबद्दल सांगायचं झालं तर आम्ही गणपतीला जेव्हा सगळे एकत्र जमतात तेव्हा रात्रभर जागरण ताई करतात आणि पत्ते वगैरे खेळणार, खूप धमाल मस्ती करतात आणि खूपच हौशी आहेत. बघा, वहिनीकडनं आली आहे तुम्हाला कॉम्प्लिमेंट लगेच. म्हणून मी बोलले ना मगाशी, माझी वहिनी नाही, माझी बहीणच आहे ती. काय सांगता? हो. बरं, मला विचारायचंय तुम्हाला सगळ्या जणींना, लग्न करून जेव्हा ही ताई सासरी निघाली, कसं होतं वातावरण? तिचं लग्न आम्ही जानोचा घेऊन गेलो होतो कालापूरला. आताच तुम्ही बोलताना एवढं डोळ्यात पाणी येत आहे, मग तेव्हा काय झालं असेल? विचारू नका ते. पण 8 दिवसात दोघे तिघींची भेट घेतली नाही, जेवण जात नाही. आणि जावई कसे आहेत तुमचे? सगळे जावई चांगले, उत्तम, कोणाला व्यसन नाही. कोणाला 2 शब्द बोललो तरी कधी दटावून तरी कोण कधी प्रत्युत्तर करणार नाही. जावई एवढी सहकार्य केलंय मला, साथ दिलेली आहे खांद्याशी खांदा लावून. जशी मुलाची साथ तशी त्याच्यापेक्षा जावयांची साथ. कुटुंबात मी इतका भाग्यशाळी माणूस ठरलोय की माझ्या 5 मुली म्हणजे 5 मुलगे आहेत ते माझे. मुलींबद्दल आणि जावयांबद्दल बोलताना बाबांना म्हणजे वहिनीबद्दल सुद्धा तितक्याच प्रेमाने बोलतात, मुलींबद्दल पण तेवढंच, मुलाबद्दल पण तेवढंच, आणि जावयांबद्दल सुद्धा तितकंच प्रेमाने बाबा व्यक्त होत आहेत. यातच या कुटुंबाचा आनंद किती दडलेला आहे ते लक्षात येत आहे. दादा, सासरी निघाली ताई तेव्हा तुमच्या मनात काय चाललं होतं? म्हणजे मला मोठा भाऊ नाही आहे, पण माझ्या मोठ्या बहिणींनी, म्हणजे ही माझ्यापेक्षा लहान आहे पण मला कधी जाणूच दिलं नाही की लहान आहे. ती नेहमी मोठ्या भावासारखीच वागली. म्हणजे कुठली गोष्ट करायची झाली आम्ही एकमेकांचे विचार विनिमय करतो, आणि कुठलाही महत्त्वाचा निर्णय असेल, काही असेल, एकमेकांना फोन करतो. जर समजा एकत्र येताना आलं, हे झालं आताच. पण लग्नाच्या पूर्वी बऱ्याचदा मी बऱ्याच घरात बघितलंय, लवकर एकदा लग्न होऊ दे म्हणजे मला ती रूम मिळेल किंवा मला ते मिळेल, हा कोपरा मिळेल, असं प्रत्येकाचं असतं. तुमच्या घरात काय होतं? जुन्या घरात असा प्रकारच नव्हता. वेगळी रूम, वेगळा असा काही प्रकारच नव्हता. सगळे एकत्र, म्हणजे अगदी झोपण्यापासून सगळं, झोपायला सगळे एकत्र, लांब चटई टाकायचे, सगळे लांब एकत्र सगळे झोपायचे. आणि ती जी मजा मस्ती असायची लहानपणीची ना, ती फार वेगळी होती. मला सांगा, लहानपणी आंबे तोडत होता, चिंचा तोडत होत्या, कोण मागे लागलं तर धावत पळत होता. आता मला बघायचंय धावत पळत ताईसाठी एक अक्षर देणार, त्या अक्षरावरून तुम्ही 3 वस्तू 30 सेकंदात आणून बक्षीस मिळवून देणार का? जरूर 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 आणणार? मी चांगला प्रयत्न करेन. जरूर. अक्षर आहे क. वेळ सुरू झाली, 30 सेकंदाची वेळ. 10 सेकंद झाली, 20 सेकंद राहिली. कागद. 14. कढई.
15 सेकंद झाली, 15च राहिली. सहा, लवकर भाई, 5, लवकर. 4. अभिनंदन. ही सोन्याची नथ तुम्हाला भावाने बक्षीस म्हणून मिळवून दिले. तुमचं बालपण कुठलं? खालापूर. कोण कोण होता तुम्ही घरी लहानपणी तुमच्या? एक बहीण, आम्ही 2 भाऊ, आई वडील आजी आजोबा. आणि आई बाबा काय करायचे? बाबा वडील ड्रायव्हर होते, आई शेती काम करायची. ओके. मग बघण्याचा कार्यक्रम झाला होता? हो झाला होता. मग बघितल्याबरोबर पसंत होतं? हो 2 दिवस आम्ही विचार केला थोडा, तर मग पसंतीचा होकार दिला. 2 दिवस काय विचार करत होता? असंच म्हणजे घरच्या लोकांचं परमिशन, मी एकटा डिसिजन घेऊ शकत नव्हतो ना. हा हा. आत्याला बहिणीला त्यानं विचारायला लागलं. काय हो, कसं काय? छान स्वभाव आहे. स्वभाव चांगला आहे त्यांचा. हो. ते सतत माझ्याकडे रागाने बघतायत असं नाही, वाटतं. रागायला नाही बघत. अरे नाही हो. काय हो, कुठे कुठे फिरायला घेऊन गेले? तिला पनवेल वगैरे सगळीकडे फिरवले. काय लांब नेलं तो तुम्ही पनवेल? मग लांब गेलोच नाही मी जास्त. का नाही गेले? ती शेतीची कामं असायची ना. हो. तुम्ही शेती करता? हो. शेती करता? करत होतो. हा? आता नाही करत. आता नाही नाही करत करत, होतो. तेव्हा करत. मग आता काय करता आपण? रिक्षा चालवतो. रिक्षा आहे स्वतःची? स्वतःची. अरे वा, मस्त. एकदम आनंदात. हो छान. सासरे बुवा काय सांगणार सुनबाईंबद्दल? नमस्कार. सुनबाई चांगली आहे. माझी पत्नी 2012ला वारली. तिथपासून तीच माझं लक्ष एक सर्व करते व्यवस्था. 2012 पासून तुम्ही कशा पद्धतीने त्या कुटुंबाला आधार बनलात ते सगळं त्यांच्या चेहऱ्यावरून व्यक्त होत आहे. माझे आजी सासरे होते, ते पण त्यांचं पण खूप प्रेम होतं माझ्यावर. हो. हा. ते आता जर असते तर मला खूप बरं वाटलं असतं. तुम्ही आज मिस त्यांना करताय जास्त? हो खूप मिस करते. कारण आता मला म्हणजे आणि मला वयस्कर माणसं खूप आवडतात, कारण त्यांच्या सल्ल्याने आपण चालत असतो. हो. आणि कुठले आपल्याला हे आले तर आपण त्यांना हमखास विचारू शकतो. अशा मला मोठी माणसं खूप आवडतात. किती मस्त. मोठ्यांचा आदर करणं हे संस्कार असतात जे या घराने दिलेले असतात. पण मला तुम्हाला विचारायचं आहे, या कधीच रागवत नाहीत घरात? रागवते ना, राग जाम आहे तिला. हो. हप्त्यातून 2 वेळा भांडणं होतात. 2 वेळा? हो. ते काय औषध आहे हो आठवड्यातून 2 वेळा घ्यायला? कशावरनं ती तिचा राग ना आवरला का ती सारखी भांडत बसते तुमच्याशी? हा. का हो? माझा एक स्वभाव आहे, माझं पूर्ण ऐकून घेतलं नाही तर मला राग येतो. बरं करता तुम्ही. आणि मग तुम्ही का ऐकून घेत नाही? मी तिचं ऐकतो, पण काही गोष्टी ती वर करते. तिच्या मनानुसार करायला बघते. आणि तुमचं म्हणणं वेगळं असतं. हा. पण असंच चाललंय ना 14 वर्ष? असंच. म्हणून आनंदात आहात. जास्त पण चिडली का नंतर निघून यांना जातो पण मी. आवडतं. म्हणजे जास्त मी- चिडली का निघून जातो बाहेर. डायरेक्ट रिक्षा. चालू बाहेर मग. पण मला सांगा, लग्न जेव्हा जमलं त्याच्यानंतर लग्न किती दिवसांनी झालं? 23 एप्रिलला 2007ला आमचं लग्न झालं. पण त्याच्या आधी किती दिवस होते? 2 महिने. 2 महिने. पण तुम्ही भेटला होता ना दोघे? हो आम्ही भेटलो होतो. मग कोणाला न सांगता भेटले होते ना? नाही, त्यांच्या घरच्यांना सांगून घेऊन गेलतो एकदा गणपतीला, त्याला पालीला. पण तेव्हाच नेला, आता नाही नेत? नेलेलं असं नाही नेलेलं म्हणून नाही. आम्ही कोल्हापूरला वगैरे ट्रिप केलेली आणि त्यांच्या म्हणजे रिक्षा चालवतात त्याच्यामुळं मी जास्त फोर्स नाही करत. बरोबर. ते कारण तोच नेतील तेव्हा वेळ. मी खुश होते. मग आता कुठे घेऊन जाणार आहात? तिची इच्छा असेल तिथं नेऊ शकतो. मग आज एक प्रॉमिस करायचं असेल तर काय करणार? राग कमी करेन, पूर्ण बंद करेन. नक्की? हो. मग आता प्रॉब्लेम आहे तुमचा. तुम्हाला बाहेर जायला स्कोप नाही आता. चालेल, उलट बरं होईल. हा? बरं होईल. घरात राग कमी झालं तर शांत झालेला आवडेल तुम्हाला. चालेल. बघा नाहीतर. चालेल. पण दोघे फिरायला जाईल. नंतर मला तर वाटतंय का हे बोलतील तू होती तशी बरी होतीस. काय ठरवताय बोला आता. नाही, सुधरायला पाहिजे ती. मग राग कमी कारण केला ते पाहिजे. बोलतात, हे नेहमी बोलतात मला काय? की म्हणजे मी शांत असले की मला बोलतात तू शांत व्यवस्थित नाही वाटत. तू घर जरा खायला आल्यासारखं तो पण दिसते. घरात पायरीवर आहे, त्याचा शांत गोंगाट चालू होतो ना. वाटतं त्यांना. कधी कधी शांत बसले घरात गेल्यावर बोल असं वाटतं का घर खायला येतो का काही. मग तिला म्हणतो गोंगाटभर. म्हणजे पायरीवर असतानाच गोगाट सुरू होतो? पायरीवर असतानाच. का हो असं करता? काय स्वागत करण्याची पद्धत आहे तुमची? हा? त्यांचं म्हणणं आहे पायरीवर आलो की आतला गोंगाटावरून बरं वाटतो, नाहीतर अख्खा घर खायला येतो. दिवसभर घरात नसतात आणि संध्याकाळी घरी येतात.
मला टाइम तेव्हाच भेटतो म्हणून मी त्यांच्याशी ते येतात म्हणजे तुम्हाला माहित नाही, ते पायरीपर्यंत येतात आणि ओरडलात की शिवाजी पुतळ्यापर्यंत धावत जातात, ते निघतातच बाहेर. मग आजपासून प्रॉमिस, हो राग एकदम कमी, हो एकदम बंद. हो आता बघा तुम्ही काय. चालेल. हा आता सांगू नका, आवाज बंद झालाय त्यामुळे घर खायला पण येतो. माझी पण एक इच्छा आहे. बोला लगेच. हा त्यांनी मी सांगितलेलं सगळं नाही पण थोडंफार तरी ऐकायला पाहिजे. काय हो, मान्य आहे? तिने राग कमी केला तर ऐकणार ना. बघा तुमच्या रागावर आहे, ऐकणार म्हणताय. करेन मी. चला, एक जण राग कमी करणार, दुसरं त्यांचं ऐकणार. असं झालं तर पुढची 14 वर्षच नाही, उरलेली सगळी वर्ष आनंदात जाणार. तर तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा. छोटंसं आव्हान आहे, 5 वस्तू मी ज्या क्रमाने सांगणार त्याच क्रमाने घेऊन धावू यायच्या. शकत नाही, कमरेला गॅप आहे. कमरेला गॅप आहे, धावू शकत ऐका, नाही. चालत जा, फक्त लक्षात ठेवून एक एक वस्तू घेऊन या. सावकाश जा, बिलकुल रिक्षाचा स्पीड 10च्या पुढे नेऊ नका. बघूया काय होणार. चॉपिंग बोर्ड, ज्याच्यावरती कांदा वगैरे कापतात, तो चॉपिंग बोर्ड, बदाम, खोबरं, हळद आणि तेला. हळूहळू हळू धावू नका. मशीनच्या मध्ये लवकर या, लवकर या. तिथं ठेवा. तिथेच ठेवा, द्या, द्या. तिथेच ठेवा. 10, ट्रॉली मध्ये आहे, ट्रॉली मध्ये 20, ट्रॉली मध्ये आहे. ट्रॉली मध्ये 40, 6, 5. अभिनंदन. हा तन्मणी तुम्हाला मिळवून दिलेला. पैठणीचा खेळ आज रंगणार आहे तुम्ही आणि तुमच्या वहिनीमध्ये. तर मला बघायचंय त्या वहिनी ती पैठणी याच अंगणात ठेवणार का तुम्ही ती पैठणी जिंकून खालापूरला घेऊन जाणार. माहेरच्या आठवणी सोबत घेऊन आपली ही माहेरवाशीण आता अंगणात पैठणीच्या खेळासाठी सज्ज होणार आहे. या ओटीच्या पदरात मायेच्या शुभेच्छा अखंड राहू देत हीच प्रार्थना करूया. खेळ सोपा आहे. इकडनं ती गाडी गाडी करत ती रिंग टाकायची आणि या कुठेही समोर ठेवलेल्या अडथळ्याला न अडखळता जर ती पलीकडे गेली तर तो 1 गुण मोजला जाणार. दोघींनाही प्रत्येकी 7 संधी. या 7 संधीमध्ये सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. बघूया कोण पटकावणार पैठणी. एक लागली. चला, यांची गुणसंख्या आहे 1. बघूया आता या वहिनी काय करणार आहे. एक गुणसंख्या 1. अभिनंदन. 2 आणि 1 त्यामुळे निकाल आपल्या समोर. उपविजेत्या ठरल्या कीर्ती वहिनी, त्यांना झी मराठीकडून चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या प्राची वहिनी, त्यांना तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळत आहे पैठणी. अभिनंदन. सासरी निघताना ताई आपली आठवण म्हणून तुळशी वृंदावन आपल्या आईकडे देणार आहे आणि ती आठवण आईकडे देऊन पुन्हा सासरी निघणार आहे. आला निरोपाचा क्षण, राहील माहेरी आठवण, आरोग्यदायी सावली देते तुळस माऊली. या संपूर्ण कुटुंबाला आणि आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन. होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणीच्या पुढच्या भागात. हसत राहा, आनंदात राहा, स्वतःची काळजी घेत राहा आणि मी तुम्हा सगळ्यांना प्रार्थना करीन की सुरक्षित अंतर ठेवा, मास्क लावा आणि हात
सतत धुवत राहा, जेणेकरून कोरोना आपल्यापासून दूर राहील. आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात.